मुक्ताईनगर तर फॉरेस्टला लागून आहे, पण कधी असं वावर झालेला नाही. पण जंगलातल्या आगींमुळे आता त्याचा वावर इकडे होतोय. मधल्या काळात राष्ट्रवादी जंगलाच्या आगींच्या संदर्भामध्ये आपला विशेष कार्यक्रम झालेला आहे. पण आता ह्या बिबट्याला सुरक्षित घेऊन जाऊन लोकांचं पॅनिक सिच्युएशन कसं कमी करता येईल तो प्रयत्न सगळी टीम करते. म्हणजे फॉरेस्टची टीम असेल, रेस्क्यू टीम असेल, पोलीस असतील, सगळे तहसीलदार असेल, स्वतः सगळं ठाण बांधून आहे. 15-20 मिनिटांमध्ये रेस्क्यू होऊन जाईल. भाऊ, सातत्याने बिबट्याची दहशत हे ग्रामीण भागात वळवलेली आहे. आज मोठा अनर्थ टळलेला आहे. तर शहरामध्ये हा बिबट्या दिसून आला. वन विभागासंदर्भात वारंवार नागरिक मागणी करतात, देखील दुर्लक्ष होते. ठीक आहे, त्या विषयानंतर बोलू. आता बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन महत्वाचं आहे. तुम्ही सांगता ते मी त्या बाबतीत मी ऍग्री आहे की फॉरेस्ट विभाग जो आहे फक्त वेगळ्या विषयात गुंतलेला आहे, त्यांना याची देणे गेले नाही. तुम्ही रेस्क्यू मध्ये उतरले सुद्धा? उतरण्याची जबाबदारी आहे. प्रथम नागरिक आहे मी या मतदारसंघातला. मी माझी जबाबदारी म्हणून थांबलोय. लोकांमध्ये पॅनिक होऊ नये, लोकांना संरक्षण व्हावं यासाठी थांबलोय. आपण पाहतोय की मुक्ताई इथे दोन तासापासून बिबट्या विश्रामगृहामध्ये थांबलेला होता आणि तुम्ही या ठिकाणी हजर झालेले आहे. नाही, असं आहे की मला 10 वाजता 10:30 वाजता मला जसं समजलं तसं आम्ही आलेलो आहे. पण तो किती तासापासून थांबला आहे हे सांगणं मला असं उचित नाही आहे. पण आज त्यासाठी फॉरेस्टची टीम, पोलिसांची टीम, सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनची सगळी टीम आता इथे आलेली आहे. आणि मला असं वाटतं की एक 15-20 मिनिटात त्याला आता आपण शूट पण केलेलं, त्याला गुंगीज इंजेक्शन पण दिलेलं आहे. 10-15 मिनिटामध्ये आपण त्याला इथून रेस्क्यू करू. असं तुम्ही आज एक आक्रमक भूमिकेत दिसताय. दंडा तुमच्या हाती आहे. आक्रमक म्हणजे अंगावर आला तर दंड पाहिजे की नाही? आक्रमक भूमिका नाही आहे, ते संरक्षण आहे. पण ठीक आहे, आमच्या मुक्ताईनगरवर पहिल्यांदा झालं, जंगलाला वनवा लागलेला असल्यामुळे जंगली प्राण्यांचं शहराकडे थोडा जास्त वापर होतो असं मला वाटतंय. ठीक आहे, पण कधी असा वावर झालेला नाही. पण जंगलातल्या आगींमुळे आता त्याचा वावर इकडे होतोय. मधल्या काळात राष्ट्रवादी जंगलाच्या आगींच्या संदर्भामध्ये आपलं विशेष कार्यक्रम झालेला आहे. पण आता या बिबट्याला सुरक्षित घेऊन जाऊन लोकांचं पॅनिक सिच्युएशन कसं कमी करता येईल तो प्रयत्न सगळी टीम करते. म्हणजे फॉरेस्टची टीम असेल, रेस्क्यू टीम असेल, पोलीस असतील, सगळे तहसीलदार असेल, सगळं ठाण बांधून 15-20 मिनिटामध्ये त्याचा रेस्क्यू होऊन जाईल. भाऊ, सातत्याने बिबट्याची दहशत हे ग्रामीण भागात वळवलेली आहे. आज मोठा अनर्थ टळलेला आहे. तर शहरामध्ये हा बिबट्या दिसून आला. वन विभागासंदर्भात वारंवार नागरिक मागणी करतात, देखील दुर्लक्ष होते. ठीक आहे, त्या विषयानंतर बोलू. आता बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन महत्त्वाचं आहे. तुम्ही सांगता ते मी त्या बाबतीत मी ॲग्री आहे की फॉरेस्ट विभाग जो आहे फक्त वेगळ्या विषयात गुंतलेला आहे, त्यांना याची काही देणे गेले नाही. तुम्ही रेस्क्यूमध्ये उतरले सुद्धा? उतरण्याची जबाबदारी आहे. प्रथम नागरिक आहे मी या मतदारसंघातला. मी माझी जबाबदारी म्हणून थांबलो आहे. लोकांमध्ये पॅनिक होऊ नये, लोकांना संरक्षण व्हावं यासाठी थांबलोय. आपण पाहतोय की मुक्ताईनगर मध्ये बिबट्याची दहशत स्वतः मदतीसाठी धावून गेले. कारण सर्वात प्रथम म्हणजे ज्यावेळेस बिबट्या निघाला त्यावेळेस समोर एक विश्रामगृहामध्ये तो आढळण्यास आला वॉचमॅनला. त्यावेळेस मी म्हणजे ड्युटीवरती हजर होतो. आणि ज्यावेळेस ड्युटी संपल्यानंतर मी बस स्टॉपला हजर झालो की काय परिस्थिती बघू. बस वगैरे सर्व स्टॉप करण्यात आलेल्या होत्या, थांबवण्यात आलेल्या होत्या. मग बघण्यासाठी आलो तर त्यावेळेस तो एकदम समोर दिसला. त्या कारणाने मग सर्वजण मशागत करत होते. आपला माणुसकी म्हणून आपलं काहीतरी एक काम होतं की आपण मदत करावी, म्हणून त्यासाठी मी पण एक आपल्या एसटी महामंडळाच्या तर्फे का होत नाही असं का समजत नाही, त्या का होत नाही, मी मदत करण्यास धावलो. आपलं काय नाव? माझं नाव सूरज भागवत सोनवणे. डॉक्टर साहेब, आज आपण रेस्क्यू करण्यात आलेला आहे काय परिस्थिती होती? सकाळी जेव्हा जळगाव टीमचा रेस्क्यू टीमचा कॉल आला आम्हाला, त्यांनी सांगितलं त्यांच्या टीममध्ये विवेक देसाई आणि गणेश गवळी हे 2 रेस्क्यूअर होते. यांच्या सांगण्यावरून जेव्हा आम्ही बिबट्याचा अंदाज घेतला, त्याचं वय आणि शरीरयष्टी बघता आपण त्याचा डोस ॲनेस्थेशियाचा डोस ठरवत असतो. आणि मग आपण त्यांच्याकडे उपलब्ध असणारे औषधे झायलाजिन आणि किटामिन भरून आपण त्याला डाट केला. पहिला डाट केल्यानंतर ज्यावेळेस तो तिथून आश्रय घेण्यासाठी गेला, मग तो तिथे विसावला. ॲनेस्थेशिया दिल्यानंतर किंवा गुंगीचं औषध दिल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 मिनिट हे कुठल्याही प्राण्याला शांततेचं वातावरण असायला पाहिजे. त्यामुळे ते भूल ही चांगल्या प्रकारे बसते. किंवा जेवण वगैरे केलेले असल्यास त्यांनी किंवा वातावरण बघता भुलेचा आसार हा कमी जास्त वेळेनुसार होत असतो. आणि त्याच्यानंतर आपण त्याला पुन्हा डाट दिला. पुन्हा डाट दिल्यानंतर तो थोडासा अजून गुंगावला आणि पकडण्यात त्याला यश आले. आता काय उपचार करण्यात आले? प्राथमिक त्याची आपण तपासणी केली. तपासणीनंतर आपण त्याला बघितलं. आमचे सहकारी डॉक्टर प्रशांत लोंढे यांनीही त्याला चेक केलं. 12 तास तो आता आपल्या निगराणीखाली राहणार आहे.
आणि त्याला पुढे कसं जेवण द्यायचं, पाणी केव्हा द्यायचं हे आता आमच्या मार्गदर्शनाखाली करणार आहेत. सध्याची बिबट्याची परिस्थिती आता कशी? बिबट्या सध्या झोपून आहे आणि विश्राम करत आहे. त्याच्या या वाढत्या तापमानामुळे त्याचं शरीर थंड राहावं म्हणून उपाययोजना केलेली आहे. मॅडम, काय सांगाल? अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे. सुटकेचा श्वास नागरिकांनी घेतलेला आहे. त्यांनी देखील घेतलाय आणि आम्ही देखील घेतला आहे. कारण जे काही नागरिकांनी पण आम्हाला सहकार्य केले, प्रशासनाने सहकार्य केले, या सर्वांच्या मदतीने सुखरूपपणे आपण बिबट्याला रेस्क्यू केलेला आहे. सो थँक्स टू ऑल. पण कुठेतरी वन विभागातील जे पाणवटे आहेत किंवा पाण्यासाठी भटकंती होत आहे का? हा बिबट्याचा वावर थेट आज शहरामध्ये आलेला आहे बिबट्या. आपण जंगलामध्ये पाणवठ्यांमध्ये पाणी टाकतच असतो, परंतु कधीतरी रस्ता चुकून तो आलेला असावा. कारण मुक्ताईनगर तालुक्यामध्ये ही पहिलीच घटना आहे की शहरामध्ये बिबट्या आढळून आलेला आहे. काय उपाययोजना करणार आहात पुढे तुम्ही? हीच उपाययोजना करणार आहे की माझ्या जंगलाला लागून जितके काही गावं आहेत त्या लोकांना जनजागृती करणं, ग्रामपंचायती थ्रू पत्रकं वाटणं, लहान मुलांची काळजी कशी घ्यावं हे सांगणं. कारण माझ्या तालुक्यामध्ये बऱ्याचशा घटना ह्याच आहेत की जी जंगलाला लागून गावं आहेत तिथे तो रात्रीचा येतो आणि पुन्हा जंगलामध्ये जातो. त्याच्यामुळे त्याला पकडता येत नाही. आता हे रेस्क्यू ऑपरेशन आपण आता शहरात होता, तो सगळ्यांच्या जीवाला धोका होता म्हणून रेस्क्यू या केलं. घटनेमध्ये मॅडम आमदार देखील जखमी झाल्याची मला प्राथमिक माहिती मिळते. नाही यश मला आलेलं आहे. नाही, मी आता जस्ट भेटून आले आमदार साहेबांना. ते व्यवस्थित आहेत, परंतु त्यांनी पण बरंच सहकार्य केलेलं आहे बिबट्याला रेस्क्यू करायला. वय काय होतं आणि त्याला काही दुखापत झाली आहे? बिबट्याचं वय 2.5 ते 2 वर्ष दिसून येत आहे आणि मी प्राथमिक तपासणी केलेली आहे. त्याला कुठे इजा झालेली नाही. मॅडम, याच ठिकाणी जो बिबट्या ठेवलेला आहे त्या ठिकाणी पत्रकारांना गेटवर तुमच्या कर्मचाऱ्यांकडून पत्रकारांना गेटवर रोखण्यात आलं आणि सर्वसाधारण लोकांना इथे पिंजऱ्यापर्यंत सोडण्यात आलं. नाही, त्यांची काही चुकी नाही आहे. ते वरिष्ठांचे आदेश असतात की त्यांचे वरिष्ठ जोपर्यंत इथे नाही तोपर्यंत कोणाला येऊन द्यायचं नाही. त्याच्यामुळे त्यांनी थांबवलं असं. मॅडम, खूप विषय इथे छोटे छोटे बाळ पण येऊन गेलेले आहेत. त्यांचे व्हिज्युअल पण आमच्याकडे आहे. ठीक आहे, परंतु त्यांचा उद्देश तुम्हाला थांबवण्याचा नव्हता. बस मी माझी वाट बघत असतील.